दरम्यान केंद्राने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला आता ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। यापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेनं टीका करत पाठ फिरवली होती। एवढंच नाही तर बैठकीमध्ये सहभागी झालो तर अमित शहांचा राजीनामा मागितला असता, त्यामुळे तुमची अडचण झाली असती असं शरद पवारांना सांगितल्याचं राऊत म्हणाले होते। त्यात संजय राऊतांनी ऑपरेशन सिंदूरवरून केंद्र सरकारचं कौतुक केलंय। तसंच उद्धव ठाकरेंनी ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं। आजच्या सर्वपक्षीय बैठकीला सुद्धा संजय राऊत आणि अरविंद सावंत उपस्थिती दर्शवणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेची नेमकी भूमिका काय असा सवाल या सगळ्यामुळे उपस्थित होतोय। मला पवार साहेबांनी असं विचारलं की तुम्ही ऑल पार्टी मिटिंगला आला नाहीत। मी जर आलो असतो तिथे गोंधळ झाला असता, कारण मी तोंडावर अमित शहांचा राजीनामा मागितला असता आणि तुम्हाला ते सगळ्यांना परवडलं नसतं। तुम्ही सगळे या मूडमध्ये होता की सरकारबरोबर राहायला पाहिजे, पण मी या मताचा नाही की ज्या सरकारच्या काळामध्ये इतका नरसंहार होतोय पुलवामापासून पेलगावपर्यंत, अशा गृहमंत्र्याला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही। त्यांचा राजीनामा मागण्याशी जर मी उभा राहिलो असतो तर तुमची पोझिशन ऑकवर्ड झाली असती। पाक व्याप्त काश्मीरमधल्या अतिरेक्यांच्या 9 अड्ड्यांवर हवाई हल्ले केले, ज्याला तुम्ही एअर स्ट्राईक म्हणता, हवाई हल्ले केले, आणि त्यासाठी आता कोणी पुरावे मागण्याची गरज नाही। जे टार्गेट होतं सैन्याचं ते अत्यंत परफेक्टली ते टार्गेट त्यांनी अचीव्ह केलेलं आहे। आमच्या 26 माता भगिनींचं सौभाग्य कुंकू तिथे पुसलं गेलं भारतीय फौजांकडून, त्याच्यामुळे समर्पक असं नाव या कारवाईला आणि ऑपरेशनला दिलं। स्वतः प्रधानमंत्र्यांनी पाकिस्तानचा कशा प्रकारे बदला घ्यावा याची जबाबदारी ही भारतीय सेनेच्या 3 प्रमुखांवर दिली। भारतीय सेनेचं श्रेय भारतीय सेनेलाच ते श्रेय मिळालं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।